हॅलो फ्रेंड्स, आपण पाहत आहोत निरोप समारंभ फेब्रुवारी 2025 आणि स्थळ आहे संत भगवान बाबा माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळा इटोली, तालुका जिंतूर, जिल्हा परभणी। हा कार्यक्रम आपल्यापर्यंत पोहोचविण्याचे कार्य म्हणजे चित्रीकरण, संपादन आणि प्रसारण करत आहेत श्री सी.एम. पोघे सर। आश्रमशाळेच्या या प्रांगणामध्ये मी आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो। मान्यवरांचं हृदयपूर्वक मी या ठिकाणी स्वागत करतो। 8 फेब्रुवारी 2025 इयत्ता 10वी व इयत्ता 12वीच्या विद्यार्थ्यांना निरोप देण्यासाठी, त्यांच्या भावी आयुष्याला शुभेच्छा देण्यासाठी, येणाऱ्या परीक्षेमध्ये त्यांना घवघवीत यश मिळो ह्या शुभेच्छा देण्यासाठी आपण सर्वजण या ठिकाणी जमलो आहोत। थोडे पानावले डोळे, थोडे हसू ओठावर, अशी आमची सर्वांची अवस्था या ठिकाणी झालेली आहे। म्हणजे थोडं डोळ्यामध्ये पाणी पण आहे आणि ओठावर हसू पण आहे, कारण 12वीची मुलं शाळा सोडून जाणार आहेत, त्याचं दुःख आमच्या डोळ्यामध्ये आहे। परंतु पुढे गेल्यानंतर ते आमचं नाव काढणार आहेत याचा आनंद देखील आमच्या हृदयामध्ये, आणि त्यामुळे थोडस ओठावर आमच्या हसू आहे। जसं वसंतामध्ये झाडाला नवीन पालवी फुटते, झाडं हिरवीगार होतात, तो त्यांचा आनंदोत्सव असतो। तसंच शाळा चालू झाल्यानंतर जून मध्ये तुम्ही शाळेमध्ये येता, तुमच्या आवाजाने सर्व परिसर दणदणून जातो, तो आमच्यासाठी आनंदोत्सव असतो। शिशिरामध्ये झाडाची पानगळ होते आणि तो त्यांच्यासाठी दुःखाचा क्षण असतो। तसंच या फेब्रुवारी महिन्यामध्ये 10वीच्या परीक्षा, 12वीच्या परीक्षा येतात आणि चाहूल लागते निरोपाची, तो आमच्यासाठी थोडा दुःखाचा क्षण असतो। ह्या दुःखामध्ये आनंदोत्सव साजरा करणे म्हणजेच निरोप। तर निरोप देण्यासाठी आपण सर्वजण या ठिकाणी जमलो आहोत। आजच्या कार्यक्रमाची सुरुवात आपण प्रतिमा पूजन, सावित्री माईच्या प्रतिमा पूजन व दीप प्रज्वलनाने या ठिकाणी करणार आहोत। मान्यवरांना विनंती करतो की त्यांनी प्रतिमा पूजन व दीप प्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात करा। सावित्री माई जिच्यामुळे शिक्षणाची दारं उघडी झाली आणि तुम्ही आम्ही मुक्तपणे या ठिकाणी शिक्षण घेऊ शकतोय, अशा माता सावित्रीच्या प्रतिमेचं पूजन करून आपण या कार्यक्रमाची सुरुवात या ठिकाणी करणार आहोत। मान्यवर या ठिकाणी प्रतिमा पूजन व दीप प्रज्वलन करीत आहेत। त्यानंतर कुमारी तेजस्विनी चांदणेच्या स्वागत गीताने पुढील कार्यक्रमास सुरुवात होईल। आज आनंद बरसा है आंगन मेरे, आज आनंद बरसा है आंगन मेरे, हम करे आपका स्वागतम स्वागतम, हम करे आपका स्वागतम स्वागतम। फूल खिलने लगे, कलियां हंसने लगी, फूल खिलने लगे, कलियां हंसने लगी, भंवरे गुनगुन की सरगम सुनाने लगे, फूल खिलने लगे, कलियां हंसने लगी, भंवरे गुनगुन की सरगम सुनाने लगे। आपका आना हमको सुखद लग रहा, आपका आना हमको सुखद लग रहा, हम करे आपका स्वागतम स्वागतम, हम करे आपका स्वागतम स्वागतम। आज आनंद बरसा है आंगन मेरे, आज आनंद बरसा है आंगन मेरे, हम करे आपका स्वागतम स्वागतम, हम करे आपका स्वागतम स्वागतम। ये हवाएं पवन के झोंके लिए, ये हवाएं पवन के झोंके लिए, ये दिशाएं मधुरता का सागर लिए, ये दिशाएं मधुरता का सागर लिए। आपका आना हमको सुखद लग रहा, आपका आना हमको सुखद लग रहा, हम करे आपका स्वागतम स्वागतम, हम करे आपका स्वागतम स्वागतम। आज आनंद बरसा है आंगन मेरे, आज आनंद बरसा है आंगन मेरे, हम करे
होगा बघा, प्यार से भरी जिंदगी मिले आपको, खुशियों से भरा पल मिले आपको, कभी किसी गम का सामना न करना पड़े आपको, ऐसा आने वाला कल मिले आपको. ह्या शुभेच्छासह आपण टाळ्या वाजून तिला शुभेच्छा देऊया. तिच्या वाढदिवसानिमित्त लक्ष शुभेच्छा. तिचे आयुष्य असंच उज्ज्वल निवो आणि आमच्या शाळेसोबत स्वतःचं नाव तिने कमवू. आपली गान कोकिळा तेजस्विनी चांदणे हिला वाढदिवसानिमित्त पुन्हा एकदा खूप खूप शुभेच्छा. विद्यार्थी बंधू आणि भगिनींनो, बघा, माझ्या कॉलेज लाईफ मध्ये असताना मला एक कविता मिळाली होती आणि ती मला खूप आवडली होती. आणि नेमकी मिळाली होती ज्यावेळेस आम्हाला MSc चा निरोप दिला गेला होता त्यावेळेस. कविता अशी आहे, मनाच्या गाभाऱ्यातील आठवणीची खिडकी अशीच एकदा चुकून उघडली. मनाच्या गाभाऱ्यातील आठवणीची खिडकी अशीच एकदा चुकून उघडली. उघडताच वळवाच्या पावसाच्या थेंबांनी शहारलो. उघडताच वळवाच्या पावसाच्या थेंबांनी शहारलो. पावसात होत्या गारा, गारामध्ये गोठवलेल्या आठवणीत साऱ्या. आठवणीत होते निसटलेले क्षण, संवादाचे थोडेसे कण, धुसर होत असलेले चेहरे पण डोळ्यातील भाव हसरे. अशाच काही गारा हातात घेतल्या, उचलताच वितळल्या आणि त्यांच्यामधल्या आठवणी मनभर पसरल्या. मग त्याचं झालं एक तळ, वेळ मन त्यात खोल बुडालं. विद्यार्थी बंधू भगिनींनो, प्रत्येक जण कधी ना कधी आठवणीच्या तळ्यात डुबकी मारतोच. आणि ज्यावेळेस आठवणीच्या तळ्यामध्ये डुबकी मारतो त्यावेळेस त्या तळ्यामध्ये आम्हाला चांगल्याच आठवणी मिळाव्यात असं आम्हाला वाटत असतं. मग ह्या चांगल्या आठवणी तुम्हाला राहाव्यात यासाठी आम्ही वर्षभर प्रयत्न केलेले आहे. कार्यक्रमाचा एक भाग म्हणजे कार्यक्रमाचं प्रास्ताविक आदरणीय श्री दराडे सरांना विनंती करतो की त्यांनी याच्या कार्यक्रमाचं प्रास्ताविक करावं. था जिसका इंतजार वो घड़ी आ गई. विद्यार्थी मित्रांनो, गेले 3 ते 4 वर्ष आम्ही विरा राठोड सरांचे पदस्पर्श आपल्या भूमीला व्हावे यासाठी प्रयत्न करत होतो. आणि या वर्षी तो योग आला आणि सरांनी आपल्या विनंतीला मान दिला आणि या ठिकाणी आज निरोप समारंभाच्या कार्यक्रमासाठी उपस्थित झाले. त्याबद्दल सर्वप्रथम मी सरांचे खूप खूप हार्दिक स्वागत करतो. कार्यक्रमासाठी व्यासपीठावर उपस्थित ओम शिक्षण संस्थेचे सचिव आमचे सहकारी मित्र श्री केशवराव घुगे सर, कार्यक्रमास उपस्थित विरा राठोड सर, आमचे मार्गदर्शक, ज्यांच्यामुळे विरा राठोड सरांची आपली भेट झाली. नेहमीच सामाजिक कार्यामध्ये अग्रेसर असणारे आणि कुठेही असले तरी, जशी पक्षी आकाशामध्ये झेप घेतो परंतु त्याचं लक्ष आपल्या पिल्लावर असतं, त्या पद्धतीने कुठेही जरी असले तरी आपल्या आश्रमशाळेविषयी ज्यांना आस्था आहे, आवड आहे, आपल्या आश्रमशाळेमध्ये दिव्यभान लोक या ठिकाणी यावेत अशी त्यांची सतत धडपड असते. असे आमचे परम मित्र बाळू बुधवान सर या कार्यक्रमास आवर्जून उपस्थित. आपल्या संस्थेचे संचालक श्री विठ्ठल घुगे कार्यक्रमास उपस्थित. माजी विद्यार्थी, पालक, माझे सर्व सहकारी मित्र आणि लाडकी विद्यार्थी आणि विद्यार्थिनींनो, सर 1996 ला ओम शिक्षण संस्था इटोली यांच्याद्वारे माध्यमिक आश्रमशाळा सुरू झाली. शाळा आणत असताना या संस्थेचे सन्मान्य अध्यक्ष ज्यावेळेस ही शाळा सुरू केली त्यावेळेस खूप संघर्ष करावा लागला. आमच्या साहेबांनी सांगितलं, आमदार साहेबांना, की मी पैसे कमवण्यासाठी किंवा मायापुंजी जमा करण्यासाठी शाळा मागत नाही, तर वाडी वस्त्या तांड्यावर ते जे मुलं आहेत, ऊसतोड कामगाराची जी मुलं आहेत, वसंतराव नाईकांना अभिप्रेत जे शिक्षण आहे ते शिक्षण देण्यासाठी, त्या विद्यार्थ्याचं शिक्षण पूर्ण करण्यासाठी नवे विरा राठोड सारखे विद्यार्थी शाळेमध्ये घडावे म्हणून मला आश्रमशाळेची आवश्यकता आहे, मला आश्रमशाळाच पाहिजे असा हट्ट त्यांनी आमदार साहेबांकडे धरला. आणि 1996 ला सुदैवानं या ठिकाणी आम्हाला शाळा मिळाली. पुढे चालून 2008 ला श्रेणी वाढणं या ठिकाणी कला आणि विज्ञान हे कनिष्ठ महाविद्यालय आम्हाला मिळालं. सर, मला सांगायला आनंद होतो की आज आमच्या शाळेची एकूण संख्या 663 आहे, माध्यमिकची संख्या
83 आणि उच्च माध्यमिकची संख्या 280 असे 663 विद्यार्थी या ठिकाणी अध्यापन करतात. व्हीजेएनटी प्रवर्गातील विद्यार्थी निवासी या ठिकाणी वास्तव्यास असतात. 200 मुलं आपल्याकडे निवासी आहेत. तर शाळेविषयी बोलण्यासारखं खूप काय आपण ऐकलेलं आहे. फक्त तुमचा आणि आमचा जवळून असा परिचय झालेला नव्हता. तुम्हाला सुद्धा शाळेमध्ये येण्याची खूप इच्छा होती, वेळ मिळत नव्हता, योग येत नव्हता, परंतु योग या ठिकाणी आलेला आहे. सर खूप प्रतिभान विद्यार्थी शाळेमधून घडलेले आहेत. विविध स्तरावर विविध क्षेत्रामध्ये आमच्या शाळेचे विद्यार्थ्यांनी नाव कमवलेलं आहे. जज पासून ते पोलीस पर्यंत, इंजिनियर, डॉक्टर अशा विविध क्षेत्रामध्ये या शाळेचे विद्यार्थ्यांनी नाव लौकिक केलेलं आहे. आम्ही सर बरेचसे लोक आपल्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन व्हावं, विद्यार्थ्यापुढे एक मोठा आदर्श यावा म्हणून फार काही नावं अशी मोठाली शोधत असतात. परंतु सुदैवानं आम्हाला अशी मोठी नावं शोधण्याची काही गरज नाही. आमच्याच मातीतली आमचीच माणसं स्वकर्तृत्वानं गगना एवढी मोठी झालेली माणसं आम्हाला मिळत आहेत. हे आमचं सद्भाग्य आहे. आमच्या शाळेचेच विद्यार्थी आम्ही या ठिकाणी कार्यक्रमासाठी पाचारण करत आहोत. त्याच्याचा एक भाग तुम्ही आमचे म्हणून आज आम्ही तुम्हाला या ठिकाणी पाचारण केलेलं आहे. कारण आमच्या विद्यार्थ्याला आमचा माणूस मोठा झालेला पाहणं हे फार महत्वाचं आहे. कारण तो त्याच्यासाठी खूप मोठा आदर्श ठरलेला आहे. म्हणतात ना, तुझा आहे तुझं पाशी परी तू जागा बोललाशी. आपल्या जवळच असतं परंतु आपल्याला कळत नसतं. असं आपल्या जवळचं रत्न आम्ही आपल्या समोर या ठिकाणी विरा राठोडच्या स्वरूपामध्ये समोर उभा केलेलं आहे. त्यांना तुम्हाला ऐकायचंय. त्यांची जडणघडण तुमच्याच मातीतले, आपल्याच मातीतले, वस्ती तांड्यावर खेळलेले, उसाच्या शेतात गेलेले, कापसाच्या शेतात गेलेले असे सगळे तुमच्यातले विरा राठोड सर, नवे नवे आश्रमशाळेमध्ये सुद्धा शिकलेले असे विरा राठोड सर आपल्या भेटीला आलेले आहेत. हा आपला भाग्याचा क्षण आहे. आपण त्यांना ऐकणार आहे. त्यांच्यामध्ये आणि तुमच्यामध्ये मी जास्त वेळ घेत नाही. या ठिकाणी संयोजकानं मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल त्यांचे ऋणऋण व्यक्त करून या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. विद्यार्थी बंधू आणि भगिनींनो, झाडावरून प्राजक्त उघळतो, झाडावरून प्राजक्त उघळतो, त्याचा आवाज होत नाही. याचा अर्थ असा होत नाही की त्याला वेदना होत नाही. तुम्हाला आम्ही निरोप देतोय. निरोप देत असताना हा कार्यक्रम एकदम स्मूथली आपण या ठिकाणी घेतोय, पण मनामध्ये कुठेतरी वेदना आहे की विद्यार्थी आपल्याला सोडून जाणार आहेत. यानंतर आजच्या कार्यक्रमामध्ये आपण विरा राठोड सरांना ऐकणारच आहात, परंतु काही विद्यार्थी आपले मनोगत या ठिकाणी व्यक्त करू इच्छित आहेत. तर सर्वप्रथम मी व्यासपीठावर आमंत्रित करतोय वर्ग 10वीची विद्यार्थिनी शिवानी घुगे. माननीय डॉक्टर विरा राठोड सरांच्या भाषणाची लिंक आम्ही या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहोत. आमच्या पाठीशी जेव्हा दप्तर आलं तेव्हा आमचं जणू पाखरू झालं. आमच्या पाठीशी जेव्हा दप्तर आलं तेव्हा आमचं जणू पाखरू झालं. आकाशी भरारी कशी घ्यायची हे शिकवलं गेलं. आकाशी भरारी कशी घ्यायची हे शिकवलं गेलं आणि ज्ञानाच्या चौकातून आम्हा मिरवलं गेलं. तो चौक बघण्याची आम्हा पुन्हा सळ लागली आहे. तो चौक बघण्याची पुन्हा आम्हा सळ लागली आहे. नकोशी ती जिव्हारी तळमळ लागली आहे. नकोशी ती जिव्हारी तळमळ लागली आहे. येऊ नये पण घरट्यातून जाण्याची वेळ आली आहे. येऊ नये पण घरट्यातून जाण्याची वेळ आली आहे. आदरणीय व्यासपीठावरील मान्यवर, आपले सर्वांचे लाडके अध्यक्ष, आपल्या शाळेचे मुख्याध्यापक श्री दराडे सर, आजच्या आपले प्रमुख पाहुणे श्री विरा राठोड सर, बुधवंत सर आणि घुगे सर, आणि खाली बसलेल्या माझ्या मित्रमैत्रिणींनो आणि सर्व शिक्षक वृंद, सेवक मामा, सर्वांना माझा विनम्र अभिवादन. एकीकडे चेहऱ्यावर हसू तर दुसरीकडे मन आलेलं दाटून आणि दुःख. एकीकडे चेहऱ्यावर हसू आणि दुसरीकडे दाटून आलेलं मन आणि चेहऱ्यावरचं दुःख. मी माझ्या शाळेत काय शिकले? या शाळेत फक्त आम्ही पुस्तकातलं गणित सोडवायला नाही शिकलो. या शाळेत फक्त आम्ही पुस्तकातलं गणित सोडवायला नाही शिकलो, तर आयुष्यातलं गणित कसं सोडवायचं हे आम्हाला या शाळेने शिकवलं. या शाळेत आम्ही केवळ मराठी नाही शिकलो. या शाळेत केवळ आम्ही मराठी नाही शिकलो, तर मराठीचा पाया, मराठीवर प्रेम करायला आम्ही या शाळेत शिकलो. केवळ इंग्रजीचे ज्ञान नाही घेतले. केवळ इंग्रजीचे ज्ञान नाही घेतले, तर जागतिकीकरणाच्या युगात तिचा आवाका लक्षात घेतला. केवळ विज्ञान नाही शिकलो, तर नवनवे प्रयोग करून देशाला तंत्रज्ञानात कसे अग्रेसर बनवायचे हे शिकलो. या शाळेने आम्हाला देशासाठी विज्ञान शिकवला. अशा प्रकारे प्रत्येक विषय केवळ आम्ही शिकलो नाही, तर तो विषय जगायला शिकलो. या शाळेत आम्ही आलो. आम्हाला विद्यार्थ्यांसाठी जीवापाड कष्ट, मेहनत, रक्ताचं पाणी
आणि प्रेमळ असे शिक्षक मिळाले. विद्यार्थ्यांसाठी खूप कष्ट करणारे, आमच्यासाठी झगडणारे सर्व शिक्षक, तीच मेहनत घेणारे सेवक व अधूनमधून भांडणारे, लगेच चिडणारे, लगेच हसवणारे, लगेच हसणारे, मनामनात मन मिसळून राहणारे मित्रमैत्रिणी आम्हाला भेटल्या. आज 3 वर्षापूर्वी मी या शाळेत आले. आज 3 वर्षापूर्वी आम्ही सर्वजण या शाळेत आलो. आज आम्ही वेगळे होणार, कुणी कुठे तर कुणी कुठे जाणार अशी आमची आज ताटातूट होणार. सर्व काही बदलेल्यानंतर बोर्डाच्या परीक्षा संपल्यानंतर एक नवीन जीवनाची सुरुवात होईल. ह्या कसल्या फिलिंग्स आहेत ते समजत नाही. एका बाजूला आयुष्यात पुढे जाण्याचा आनंद, तर दुसरीकडे शाळेपासून, या मायेपासून, मायेच्या माणसांपासून, मित्रांपासून दूर जाण्याचे दुःख. यावर विश्वास ठेवणे जरा कठीण जाते. जिथे मी 3 वर्ष घातली, ज्या मैदानावर मी खेळले, बागडले, ते आता मला कायमच सोडून जायला लागेल. माझा वर्ग, माझं खेळाचं मैदान, पाण्याची टाकी, ठरलेला 2 नंबरचा नळ, वर्गातला पहिला डेस्क आणि सर वर्गात नसताना ज्या डायस सोबत आम्ही खेळायचो तो डायस, वर्गात सरांनी सांभाळून ठेवायला सांगितलेलं डस्टर, सरांचं शिकवणं झाल्यावर सरांनी टेबलवर ठेवलेला खडू, तो खडू घेण्याची गडबड, मधली सुट्टी संपल्यावर कानावर पडलेला खुने मामाचा टोल आणि वर्गात बसा म्हणून वाजणारी राठोड सरांची शिट्टी, सकाळी आल्यावर भूक लागली की पंडित मामाची केलेली खिचडी, सकाळी प्रार्थना झाल्यावर दराडे सरांच्या सूचना, वर्ग शिक्षक एस सरांनी सोपवलेला जबाबदारीचं काम आणि रोजचा घरचा अभ्यास. राजू मामा वर्ग उघडायला आले की डेस्क पकडण्याची, वर्गात जाण्याची घाई, हे सर्व काही आता मागेच राहिल्यासारखं वाटते. या क्षणाला कितीही थांबवण्याचा प्रयत्न केला तरी हे थांबणे कठीण आहे. जेव्हा मी शाळेत आले, शाळेच्या शेवटच्या दिवशी सर्वजण आपापल्या गणवेशावर साईन करतायत, आपापले नाव लिहित आहेत, आयुष्यभर आठवणीत राहण्यासाठी आपापला नंबर देत आहेत, आपापला नंबर एकमेकांना वाटतायत. कधीच एकमेकांना विसरायचं नाही अशा खोट्या का होईना पण शपथा घेतायत. जणू आज प्रिन्सिपल सरांचे भाषण ऐकण्याची आतुरता लागली आहे. कारण प्रिन्सिपल सरांचे, दराडे सरांचे शब्द हे पोगे सरांच्या व्हिडिओत सोडले तर इथून पुढे आम्हाला कधीच ऐकायला मिळणार नाहीत. मित्रांनो, या शाळेत फक्त पुस्तकं शिकलो नाही तर संस्कार काय असतात हे आम्हाला या शाळेने शिकवलं. कसं वागावं, कसं बोलावं, सगळं या शाळेने शिकवलं. आज स्टेजवर बोलण्याचं धाडसही मला याच शाळेत आले. आज शिक्षकांनी आम्हाला काय शिकवलं ते मी एका कवितेतून मांडते. कभी डांट डपट कर प्यार जताया, कभी रोक टोक कर चलना सिखाया, कभी काली स्लेट पर चाक से उज्जवल भविष्य का सूरज दिखाया, कभी ढाल बनकर मुश्किल से बचाया, कभी हक के लिए लड़ना सिखाया, कभी गलती बताकर एक अच्छा व्यक्तिमत्व हमें दिलवाया, कभी माता पिता बंदी सलाह, कभी दोस्त बन हौसला बढ़ाया. आज कहते हैं उन टीचर्स को बड़ा सा थैंक यू जिन्होंने हमें इस काबिल बनाया. खरं तर आम्ही घरच्यांबरोबर कमी आणि शाळेतल्यांबरोबर जास्त वेळ राहायचो. ही शाळा म्हणजे आम्हाला आमचं घर, परिवार वाटायचा. इथले संस्कार आमच्यावर पडले, इथे केलेली मजा, पण हे घर कधी सोडावं लागेल हा विचार आम्ही मजा करत होतो तेव्हा मनात कधी आला नाही. या शाळेतून आमची जेव्हा सहल गेली तेव्हा आम्हाला सरांनी असं कधीच वाटू दिलं नाही की आम्ही शाळेतल्या शिक्षकांबरोबर आणि आमच्या विद्यार्थ्यांबरोबर आम्ही सहलीला मजा करण्यासाठी आलेलो आहोत. आम्हाला असं जाणवायचं की आमचा परिवार आमच्या सोबत आहे, कारण घरून आलेला फोनही आम्ही कट करायचो मस्तीच्या नादात. घरचे जितकी काळजी घेणार नाहीत तितकी काळजी आमची सर्व शिक्षकांनी सहलीमध्ये घेतली. आता राहिला आमचा स्कूल डे, तोही चांगल्या मार्गदर्शनाने चांगल्या प्रकारे पार पडला. ही आठवण देखील मनात घर करून राहील. तसाच आजचा सेंड ऑफ फेअरवेल, ज्याला आपण निरोप समारंभ म्हणतो. खरं तर या दिवशी 3 वर्षातील आठवणी एका दिवसात सांगायच्या असतात आणि हा दिवसही आमच्या मनात, आमच्या हृदयात ठसठसून भरून राहील. जिंदगी में मैथ के टीचर ने दिया सिक्योरिटी साइंस का गाइड.
स्क्वेअर का फॉर्म्युला है 4 × साइड 4 × साइड असे आमचे MV घुगे सर, ज्यांचं मला शाळेत आल्या खरंच खूप भीती वाटायची. पण 10वीत आल्यावर म्हणजे 8वी 9वी 2 वर्ष ते आमच्या वर्गाला शिकवत नव्हते, पण 10वीत ते आम्हाला सिक्युरिटी सायन्स हा विषय शिकवायचे, संरक्षण शास्त्र हा विषय शिकवायचे आणि नंतर जास्त भीती वाटत नव्हती. पण मी जर त्यांना कधी बोलायचं असेल तर त्यांचा चेहरा पाहून बोलायचे, कारण त्यांचा चेहरा जर हसरा असेल तरच मी त्यांना बोलायचे, कारण मला त्यांची खरंच खूप भीती वाटायची. पण कधी कधी मीच फसायचे, कारण ते हसतायत की रागात आहेत हेच मला कळत नव्हतं, कारण त्यांचा चेहरा नेहमी एनी टाइम हसराच असतो. खेल बन गए आंकड़े उत्तर बने सवाल फंडे वंडरफुल दिए, बनने किया कमाल जिनने किया कमाल, मैथ हुई आसान यूं जैसे हो एंजॉय, ऐसे टीचर मैथ के किस्मत से मिल पाए. खरं सांगायचं झालं तर माझं मॅथ थोडं कच्चं. मला शाळेत आले, सरांनी एखादी टेस्ट घेतली तर मला मॅथ मध्ये कमी मार्क पडायचे. पण जेव्हा मला वाईट वाटायचं तेव्हा मला नेहमी सानप सरांचं मार्गदर्शन कामी यायचं. सर आम्हाला मार्गदर्शन करायचे, आम्ही त्या दिवशी जास्त अभ्यास करायचो, नुसता मॅथचाच अभ्यास करायचा घरी गेलं की, असंच चालायचं. पेपर कमी मार्क, सरांचं गायडन्स, शिकवणं. पण सांगायचं म्हणजे सरांनी एकेका विद्यार्थ्याचा विचार केला, शिकवताना केला. सर सेमीला 10वी या वर्गाला आम्हाला शिकवतात. डिग्रसची गाडी इथून 3ला जाते. सरांना एक शेवटचा पिरियड मिळतो, सानप सरांना एक शेवटचा पिरियड मिळतो, पण सरांनी त्या पिरियड मध्ये कधीच नवीन पॉइंट शिकवला नाही. त्याचं कारण हे एकच की आपल्या एका विद्यार्थ्याचं नुकसान व्हायले. त्यामुळे सरांना खूप धन्यवाद. पेपरचे दिवस जवळ यायला लागले. सरांनी 2-2 पिरियड घेतले, पण शेवटच्या पिरियडला कधी शिकवले नाही, कारण त्यांना त्यांच्या विद्यार्थ्याचं नुकसान होणं कधी आवडलं नाही. समोर त्यांनी ताण सहन केला, त्यांच्यावर कामाचा लोड असूनही लगातार 2-3 पिरियड आम्हाला शिकवले आणि आमचा सिलेबस काठावर आणला. जेव्हा आम्ही मैत्रिणी एकत्र जमू तेव्हा पहिली मैत्रीण म्हणेन घंटी वाजली की शिट्टी वाजायची. त्यांच्या हातात नेहमी काठी असायची. ते दिसले की सगळ्यांची धावपळ व्हायची. असे आमचे राठोड सर. मायबोली विषय ज्यांचा मराठी शिकवणं रक्तात त्यांच्या. मराठी शिकवणं रक्तात ज्यांच्या. ते वरून कितीही कठोर असले मनातून मात्र कोमल आहेत असे आमचे ही वर्कर सर. लगेच तिसरी म्हणेन अरे ते सोडा एस सर खूप मजेदार होते. इंग्रजीचे ते आमचे आवडते शिक्षक होते. लगेच चौथा म्हणेल अरे ते सोडा पास्ट टेन्स, प्रेझेंट टेन्स, परफेक्ट टेन्स यातलं अंतर ज्यांनी सांगितलं. अरे ते सोडा पास्ट टेन्स, परफेक्ट टेन्स, फ्युचर टेन्स यातलं अंतर ज्यांनी सांगितलं त्यांना आम्ही नवीन नाव दिलं, ते म्हणजे फोटोग्राफर आमचे पोगे सर. आता कोण राहिलं? महाजन सर. बरोबर, महाजन सर आमचे फेमस, त्यांचे शब्द खेड्यातले येडे. स्वभाव आपला सरळ, कन्सेप्ट करतात आमच्या मनात डाउनलोड. दिमाग में पडणे न दे जरा भी लोड. दराडे सर. दिमाग में पडणे न दे जरा भी लोड. किताब फाड़ो तो पड़ती डांट. फटकार. नियमों का पालन करने सिखाते, बहुत बार चक्कर करवाते. महत्वपूर्ण जानकारी दे हर बार, सबकी मदद करने को है वो हमेशा तयार. असे आमचे दराडे सर. धन्यवाद. त्यानंतर वर्ग 12वी विज्ञान मधून सानिका सानप. सहवास सुटला म्हणजे सोबत सुटत नाही. सहवास सुटला म्हणजे सोबत सुटत नाही. निरोप दिला म्हणजे नाती तुटत नाही. सहवास सुटला म्हणजे सोबत सुटत नाही. निरोप दिला म्हणजे नाती तुटत नाही. आपुलकीचं एक नातं सदा काळजात बहरून असावं. मोरपीस एक हृदयात साठून असावं. आठवणीचं मोरपीस एक हृदयात साठून असावं. सन्माननीय व्यासपीठ, आदरणीय शिक्षक आणि आजच्या कार्यक्रमासाठी जमलेले माझे मित्र आणि मैत्रिणी, आज आमच्या शाळेचा शेवटचा दिवस. खरं तर आजच्या दिवशी काय बोलावं हे मला समजेनासे झाले आहे. तरी
तरी मी माझ्या भावना एका कवितेच्या स्वरूपात तुमच्या समोर व्यक्त करते, त्या तुम्ही शांतपणे ऐकावे. काय बोलू कसं बोलू सुचत नाही मला, काय बोलू कसं बोलू सुचत नाही मला, कसे दिवस गेले निघून कळलेच नाही मला. आठवतो तो पहिला दिवस भीतभीत आले होते, आठवतो तो पहिला दिवस भीतभीत आले होते, आठवेल हाच दिवस निरोप देऊन जाते. शाळा म्हणजे काय असते आज कळतंय मला, शाळा म्हणजे काय असते आज कळतंय मला, इथून दूर जाताना सगळं आठवतंय मला. आज इथून जाताना उदास उदास वाटतंय, पुढील आयुष्य कसे असेल काहून मनात जाते. उद्यापासून आता शाळा नाही, बेल नाही, मित्रमैत्रींच्या कुजबुजण्याचा हवा हवासा आवाज नाही, शिक्षकांचे ओरडणे नाही, शिक्षकांचे ओरडणे नाही, ते हसत खेळत रडणं, हसत खेळत शिकणं, उठत पडत चालणं, अडकत अडकत बोलणं, हे सगळं आठवून दुःख होतंय मला. कसे दिवस गेले निघून कळलेच नाही मला, कसे दिवस गेले निघून कळलेच नाही मला. ते शिक्षकांची भीती मित्रमैत्रींची मस्ती, शिक्षकांची भीती मित्रमैत्रींची मस्ती, डब्बा खाण्याच्या त्या गमती जमती, हे सगळं आठवून दुःख होतंय मला. कसे दिवस गेले निघून कळलेच नाही मला. बोलले असेल काही, चुकले असेल, झाले असतील चुका, बोलले असेल काही, झाले असतील चुका, विसरून सारे द्या आशीर्वाद, मनात काही ठेवू नका. थांबवा वाटला तरी थांबणार नाही हा निरोपाचा हळवा क्षण, थांबवा वाटला तरी थांबणार नाही निरोपाचा हा हळवा क्षण, गेले जर येथून निघून तरी रेंगाळत राहील या प्रांगणातच माझे मन, या प्रांगणातच माझे मन. धन्यवाद. त्यानंतर मी व्यासपीठावर आमंत्रित होते कोमल ढोके, वर्ग 12वी विज्ञान. कसं बोलू काय बोलू सुचत नाही मला, कसं बोलू काय बोलू सुचत नाही मला, कसे दिवस निघून गेले कळलेच नाही मला, कसे दिवस निघून गेले कळलेच नाही मला. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष, प्रमुख पाहुणे, सर्व मान्यवर, गुरुजन वर्ग तसेच माझ्या प्रिय मित्र मैत्रिणींनो, सर्वांना माझा नमस्कार. आज आमचा निरोप समारंभ. आज या भाऊक प्रसंगी तुमच्या पुढे व्यक्त होताना मीही भावनिक झाले आहे. या शाळेतून बाहेर पडताना अनेक सुंदर आणि गोड अशा आठवणी घेऊन मी बाहेर पडत आहे. ही आदर्श शाळा आमच्या जीवनाचा महत्वाचा भाग असणार आहे. घेताना आज निरोप शाळेचा आले भरून या डोळे, घेताना आज निरोप शाळेचा आले भरून या डोळे, शाळेतील दिवस बनले स्मरणाच्या पुस्तकातील पाने, शाळेतील दिवस बनले स्मरणाच्या पुस्तकातील पाने. ज्या दिवशी मी या शाळेत पहिले पाऊल टाकले, ज्या दिवशी मी या शाळेत पहिले पाऊल टाकले, तो दिवस आजही माझ्या मनात ताजा आहे. मी या शाळेत खूप काही शिकले आहे. शाळेतील अंदर अनेक सुंदर क्षणांची मी भागीदार ठरते. या शाळेच्या मैदानावर मी अनेक खेळ खेळले. या शाळेने मला अनेक स्पर्धा, परीक्षा, खेळ इत्यादींसाठी तयार केले. या शाळेत मला अनेक मित्र मैत्रिणी मिळाल्या. आम्ही एकत्र मोकळ्या वेळेत मनसोक्त गप्पा मारल्या. मला अनेक प्रसंगी मित्रमैत्रिणींनी मदतही केली. कधी मन जर निराश झाले तर ते शाळेत आल्यावर ताजेतवाने व्हायचे. आज आम्ही जे काही आहोत ते केवळ आमच्या शिक्षकांमुळे, आज आम्ही जे काही आहोत ते केवळ आमच्या शिक्षकांमुळे. कुंभार ज्याप्रमाणे मातीच्या गोळ्याला आकार देऊन त्यापासून सुंदर मडके बनवतो, त्याचप्रमाणे या शाळेतील प्रत्येक शिक्षकांनी आम्हाला घडविले. भावी देशाचे आम्ही सर्व गुण संपन्न नागरिक व्हावे म्हणून त्यांनी आमच्यावर उत्तम संस्कार केले. त्यांचे ज्ञान खूप मौल्यवान आहे. त्यांची उतराई कधीच होऊ शकणार नाही. आज ही शाळा सोडताना मन भरून आले आहे. आज ही शाळा सोडताना मन भरून आले आहे. सहवास सुटला म्हणून सोबत सुटत नाही, सहवास सुटला म्हणून सोबत सुटत नाही. नुसता निरोप दिल्याने नाते तुटत नाही, नुसता निरोप दिल्याने नाते तुटत नाही. शाळेने आमच्यातील चांगल्या गुणांचा शोध घेतला. या शाळेतील सर्व शिक्षकांनी चांगली शिकवण दिली. त्यांचे आम्ही सदैव अनुसरण करू. भविष्यातही चांगली वाटचाल आम्ही करू. वाटले नव्हते कधी मला निरोप आपला द्यावा लागेल, वाटले नव्हते कधी मला निरोप आपला द्यावा लागेल. पंखात भरलेल्या विचारबळाने भरारीला सिद्ध व्हावे लागेल, पंखात भरलेल्या विचारबळाने भरारीला सिद्ध व्हावे लागेल. धन्यवाद. प्रार्थना 12वी विज्ञान. सहवास सुटला तरी सोबत काही सुटत नसते, सहवास सुटला तरी सोबत काही सुटत नसते. निरोप दिला तरी नाते काही तुटत नसते, निरोप दिला तरी नाते काही तुटत नसते. हे धागे असतात हृदयाशी जुळलेले, हे धागे असतात हृदयाशी जुळलेले. म्हणून माणसं दूर गेले तरी प्रेम काही संपत नसते, माणसे दूर गेले तरी प्रेम काही संपत नसते. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष, आजच्या कार्यक्रमाला मार्गदर्शक म्हणून लाभलेले प्रमुख पाहुणे, सन्माननीय व्यासपीठ आणि गेल्या 5 वर्षापासून आम्हाला अवघड वाटणारे विषय सोपे करून शिकवणारे व आमचे पर्सेंटेज वाढावे याची आमच्यापेक्षा जास्त काळजी घेणारे व मार्गदर्शन करणारे माझे आदरणीय शिक्षक व विद्यार्थी मित्रांनो, ही शाळा म्हणजे आमच्या खेड्यापाड्यातील मुलींसाठी एक आधारस्तंभ
स्तंभ आहे. जेव्हा प्रत्येक गावामध्ये सरकारने जिल्हा परिषद शाळा उभी केली, जिल्हा परिषद शाळा फक्त 7वी पर्यंतच असते. 7वी झाल्याच्या नंतर प्रत्येकाच्या आई वडिलांना चिंता असते की 7वीच्या पुढे मुलीला कुठे शिकायला टाकावे, काय करावे. बाहेरगाव जे गोरगरीब असतात त्याने बाहेरगावच्या जे मोठमोठ्याले शहरामध्ये कॉलेज असतात तिथली फीस भरणे शक्य नसते. त्यांच्यामुळे त्याला अगोदरच चिंता वाटते की आपल्या मुलीला कोणत्या शाळेत टाकावे. तर खेड्यापाड्यातली आमच्या डिग्रस, दाबा, खरगडी, घेवडा, सावळी इथल्या सगळ्या मुली ज्या आम्ही 7वी झाली की इथंच आमची आतुरता असती की आता 7वी झाली, आम्हाला बसनं प्रवास करायचा आहे, खूप मजा येईल. आणि या शाळेत यायचं म्हणजे ना की खरंच खूप भाग्याचा प्रश्न आहे. तर या शाळेत ज्याचं ऍडमिशन होईल ते खरं विद्यार्थी भाग्याचा आहे. आम्ही जेव्हा 8वीला ऍडमिशन केलं तेव्हा 8वीला पूर्ण लॉकडाऊन होतं, त्यानंतर 9वीला सुद्धा लॉकडाऊन. पण त्या एवढ्या लॉकडाऊन मध्ये सुद्धा फोगे सरांनी आम्हाला मोकळं सोडलं. आमचे ऑनलाईन क्लास एम सर, फोगे सर, इतर सर्व सरांनी आमचे ऑनलाईन क्लास सुरू केले. नंतर 10वी जेव्हा कोरोना गेला आणि लॉकडाऊन सुरू झाले तेव्हा आमचं 10वीचं वर्ष. तेव्हा तर आम्हाला एम सर असे दुसऱ्या कुठल्याकडे लक्ष देऊ देत नव्हते. एनी टाइम अभ्यास आणि एवढे स्ट्रिक्टली घेत होते की खूपच. आणि फोगे सर बी खूप छान शिकवत होते, बाकीचे सर्व इतर सर खूप छान शिकवत होते. त्यानंतर 10वी झाली. आज काय बोलावं हा खरा प्रश्न माझ्या पुढे आहे. 10वी झाली, मनात प्रचंड उत्साह होता. आता कॉलेजला जायचंय, मस्त धमाल करायची, मित्रमैत्रिणी बरोबर मनसोक्त हुंदडायचं. असे कितीतरी स्वप्न घेऊन मी आणि माझ्यासारखे कितीतरी माझे मित्रमैत्रिणी आम्ही कॉलेजमध्ये आलो. एक वेगळीच धुंदी होती, पण येथे आल्यानंतर इथल्या शिक्षकांनी ते वास्तव्याचं भान दिलं ते अविस्मरणीय आहे. हे 2 वर्ष जीवनातील किती महत्वाचे आहेत हे इथल्या सन्माननीय शिक्षकांनी समजावलं. वास्तव्य भान दिलं. प्रत्येक क्षणाचे नियोजन कसे करावे, अभ्यास कसा करावा, ध्येय कसे गाढावे, स्वप्नपूर्ती कसे व्हावे, कसे होऊ शकते एक प्लॅन दिला. कॉलेज म्हणजे गप्पा, गाणी, मोज मस्ती हे मनातून जाऊन हे 2 वर्ष व्यवस्थित प्लॅन केला तर काय होऊ शकते याचे चित्र इथल्या शिक्षकांनी डोळ्यापुढे उभं केले. म्हणून सरांना वाटलं की म्हणून आपण असं त्यांना सांगितलं तर प्रत्येक विद्यार्थी हा पेटून अभ्यासाला लागेल. म्हणून आम्हाला उभारी देणाऱ्या त्या सर्व शिक्षकांचे खूप खूप आभार. कदाचित येणाऱ्या काळात आपल्यापैकी कोणी डॉक्टर असतील, इंजिनियर असतील, शिक्षक, वकील, यशस्वी व्यावसायिक असतील, यांचे सर्व श्रेय आपल्या पालकांना आणि इथल्या शिक्षकांना. कॉलेजचे प्राध्यापक, शिक्षक यांचे काम खरं म्हटलं तर खूपच कठीण आहे. कारण आमचे वय हे फार विचित्र आहे, बाहेरचे जग फार विचित्र आहे. त्यात स्वतः कसं राहावं याचे मार्गदर्शन करणारे शिक्षक आमच्या कायम स्मरणात राहतील. आता आपल्याला निरोप या शब्दातील मी हा शब्द काढून फक्त रोप घेऊन जायचा आहे. रोप म्हणजे समतेचं, मानवतेचं, विज्ञानाच्या मार्गावरून चालण्याचं हे रोप ज्या शाळेने, ज्या शिक्षकांनी आपल्याला हातात दिलेले आहे हे ते समाजात रुजू या आणि त्यांचा विशाल वृक्ष करूया आणि एक आदर्श नागरिक बनून आदर्श समाज निर्माण करूया. मी माझं एक हिंदी कविता म्हणून भाषण संपवते. जीवन की राह पर आगे बढ़ते जाएंगे, जीवन की राह पर आगे बढ़ते जाएंगे, चाहे कभी भी हो हम पर आपको ना भूल पाएंगे, याद आएंगे वो सारे पल जो आपके साथ बिताए हैं, कभी पढ़ाई के लिए तो कभी मस्ती के लिए. डांट खाइए आपका आशीर्वाद लेकर हम यहाँ से जाएंगे, चाहे कहीं भी हो जाए, हम पर आपको ना भूल पाएंगे. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. अतिशय छान प्रार्थना. रुपेश भोगे या ठिकाणी बोलेल. सर्वांना माझा नमस्कार. माझे नाव रुपेश भगवान भोगे. मी इथं 12वी केलीचा विद्यार्थी आपल्या पुढे माझं मनोगत व्यक्त करायला जात आहे. या आश्रमशाळेच्या प्रांगणातील माझं पहिलं आणि शेवटचं भाषण. याच्या अगोदर मी जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा इटोली येथे माझं प्राथमिक शिक्षण पूर्ण झालं. प्राथमिक शिक्षण पूर्ण झाल्याच्या नंतर येत्या 8वी मध्ये कुठे यायचंय तर आश्रमशाळेमध्ये यायचंय. त्याचं कारण या शाळेमध्ये माझे मोठे भाऊ बहीण शिकून गेलेले आहेत. त्यांनी मला सांगितलं की आश्रमशाळेमध्ये जायचं 8वी मध्ये. कारण या आश्रमशाळेचं वैशिष्ट्य, या आश्रमशाळा खूप छान आहे, खूप छान पद्धतीने शिकवतात आणि खूप विद्यार्थी आहेत आणि खूप टीचर आहेत. की येत्या 8वी मध्ये आल्यानंतर अनुभव घेतला की खूप विद्यार्थी आहेत, खूप टीचर आहेत, खूप छान पद्धतीने शिकवतात. या 5 वर्षात सर्व शिक्षकांनी आम्हाला खूप छान प्रकारे शिकवले, खूप रागवले. त्याच्या रागवण्याच्या मागे प्रेम होतं त्याचं की आपला विद्यार्थी कुठेतरी
मोठा व्हा, त्याने शिकाव. एवढे बोलू माझे 2 शब्द संबोधू. त्यानंतर कार्यक्रमाचा एक महत्वाचा भाग म्हणजे आभार प्रदर्शन. आदरणीय श्री मुंडे सर यांना विनंती करतो की त्यांनी कार्यक्रमाचा आभार प्रदर्शन या ठिकाणी करावं. वर्ष 2024-25 ची सांगता करताना आज आम्हास विशेष आनंद होत आहे की आज आम्ही आमच्या 10वी आणि 12वीच्या विद्यार्थ्यांना या ठिकाणी निरोप समारंभ देत आहोत. आणि या निरोपाच्या स्मृती प्रत्येक जण डोळ्याच्या कॅमेऱ्याने कैद करत हृदयाच्या सॉफ्टवेअरच्या साह्याने ब्रेन मेमरीच्या सर्वात सुरक्षित स्थळी साठवताना धडपडत असताना श्री खुशाल मुंडे सरांनी अध्यक्ष प्रमुख पाहुण्यांसहित कार्यक्रम यशस्वी करणाऱ्या प्रत्येकाचे आभार व्यक्त करत कार्यक्रम संपला असे जाहीर केले. आणि शूटिंग करणारे पोगे सर, कॅमेरामॅन म्हणजे आपल्या शाळेचे दुसरे कॅमेरामॅन पोगे सर यांचेही मनापासून आभार मानते. जेव्हा आपण 2-3 वर्षानंतर कोणी कुठेही असेल तेव्हा आपण जेव्हा पोगे सरचा हा व्हिडिओ जर युट्यूबवरला आपण बघितला किती आनंद वाटेल ना. आनंदही वाटेल, हसूही येईल. पोगे सरने हे काम केले फक्त म्हणजे जिथं ज्या गोष्ट म्हणजे हा कार्यक्रम आम्ही परत बघू शकेल याचं सर्व श्रेय पोगे सरांना जातं. त्यामुळे पोगे सरांची मनापासून आभार.